नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा गेल्या 10 वर्षापासून विकासाला मुकलेला आहे। या मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। मागील 15 वर्ष या मतदारसंघाचा विकास झालेला नाही। मतदारसंघात चांगले उद्योग आणण्यासाठी, मतदारसंघातील महिलेच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, आयटी पार्क, ESI योजना कामगारांना लढा करून देण्यासाठी आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर माझ्यासारखा सुशिक्षित आणि विकासाचे विशिष्ट विजन असलेल्या व्यक्तीला नेतृत्व करण्याची संधी द्यावी, यासाठी शशिकांत जाधव यांनी अपक्ष उमेदवारी करीत आहे। दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली। सगळ्या मतदार बंधू भगिनींना येणाऱ्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या सगळ्यांना ही दीपावली अतिशय समृद्ध आणि भरभराटीची जाव अशी या ठिकाणी अपेक्षा करतो। मी स्वतः शशिकांत हरिभाऊ जाधव, मेकॅनिकल इंजिनियर, गेल्या 40 वर्षापासून मी या नाशिक नगरीमध्ये काम करतोय। शुभम वॉटर पार्क, त्या ठिकाणी फ्लावर पार्क, जाधव कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड, नागलीचे प्रॉडक्ट बनवणारी स्टारबाईट कंपनी, अशा अनेक वेगवेगळे व्यवसाय, त्यामध्ये महिंद्रा लॉजिस्टिक, असे अनेक व्यवसाय मी या ठिकाणी करतोय। आणि आपल्या समोरच गेल्या 15 वर्ष मी या सातूर प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून मी काम करतोय। आणि नगरसेवक म्हणून काम करत असताना या पूर्ण परिसराचा एक इंजिनियर, एक व्यावसायिक उद्योजक असल्यामुळे या MIDCतल्या अनेक गोष्टी माझ्या डोळ्यापुढे येतात। आणि खऱ्या अर्थाने हे सगळं नाशिक कोणी नावारूपाला आणलं असेल तर तो कामगार वर्ग आहे, जो मालक वर्ग आहे, ज्यांनी फॅक्टरी टाकली, करोडोचं लोन घेतलंय आणि ह्या लोन मधून त्याने फॅक्टरी उभी करून लाखो तरुणांना या ठिकाणी काम दिलंय। आणि मग ह्या कामगारांच्या आणि याच्या व्यतिरिक्त जे स्थानिक शेतकरी वर्ग आहेत, जे काही ह्या मतदारसंघात 8-10 गावं आहेत, या गावच्या जमिनी त्यामध्ये गेल्यात। आणि मला वाटतं हे कॉम्बिनेशन आहे। एखादं शहर वाढवायचं असेल तर ह्या 3 घटकांची गरज असते। जागा देणारा असावा, पैसे इन्व्हेस्ट करणारा असावा आणि चांगलं काम करणारा कुशल कामगार असावा। आणि म्हणून ही नाशिकची ओळख आज महाराष्ट्रामध्ये 3 नंबरला GDPच्या हिशोबाने आलेली आहे। नागपूरला सुद्धा आपण या ठिकाणी हरवलेल्या ह्या वर्षाचा तुम्ही रेकॉर्ड बघू शकतात। तर या मतदारसंघातील अनेक लोकांच्या ज्या काही समस्या आहे, मग तो कष्ट करणारा वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, उद्योजक वर्ग असेल, यांच्या समस्यांची 100% जाण असलेला आणि मला वाटतंय की आतापर्यंत झालेल्या आमदार खासदारांनी याकडे त्या अँगलने खऱ्या अर्थाने पाहिलं नाही। राजकीय पक्षांची वेगवेगळी त्या ठिकाणी आपण गणित पाहतो, फक्त भाषणच होतात, पण प्रत्यक्षात मात्र 15-20 दिवस लोकांना वेगवेगळ्या भूलथापांना बळी पाडून या ठिकाणी त्यांची मतं घेतली जातात। पण 5 वर्ष मात्र परत तो कामगार, तो शेतकरी, तो उद्योजक नाराजीच्या सुरात बोलायला लागतो। आणि म्हणून यावेळेला मी खऱ्या अर्थाने राजकीय पक्षांकडे तिकीट मागत होतो, पण समहाऊ त्यांच्या ज्या प्रोसेस आहे त्या सगळ्या याच्यात त्यांना योग्य उमेदवार शोधणं कदाचित जमत नसेल। आणि म्हणून इथला जो कामगार वर्ग आहे त्यासाठी इथले महानगरपालिकेतील सुविधा देण्याचं जे काम आहे, हे सगळं पाहता इथल्या लोकांना जे हवंय ते मी देऊ शकतो, त्याची पूर्ण जाण मला असल्यामुळे मी माझा उद्या सकाळी 11-11:30च्या दरम्यान त्या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरतोय। माझ्या बरोबर अनेक उद्योजक आहेत, अनेक कामगार आहेत, संघटना आहेत, या ठिकाणी बिल्डर लॉबी आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी पदाधिकारी आहेत आणि सामान्य कामगार सुद्धा आहेत। मग तो टपरीधारक असेल, उद्योजक, छोटे मोठे व्यवसाय करणार असेल, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील, हे सगळ्यांनी मला त्या ठिकाणी आग्रह केला की भाऊ आम्हाला एक वेगळा चेहरा पाहिजे, आमच्या भागाचा विकास करणारा चेहरा पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद घेऊन उद्या मी माझा फॉर्म भरतोय। आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगतो। जय हिंद। आपण निवडून आल्यानंतर मतदारांसाठी काय वेगवेगळे आपण हे राबवणार आहे? खरं तर याच्यामध्ये प्रत्येक वर्गाच्या अपेक्षा वेगवेगळ्या आहेत। त्यामध्ये पहिला वर्ग जर माझ्या हिशोबाने असेल तर तुम्ही या सातूर मतदार पश्चिमची भौगोलिक परिस्थिती लक्षात घ्या। या मतदारसंघामध्ये 7-8 खेडे असलेला हा मतदारसंघ, नावाला फक्त नाशिक म्हणायचं, पण नाशिक शहरातल्या सुखसोयी या वार्डात मिळत नाही।
आणि खऱ्या अर्थाने सगळं आर्थिक नाडी असलेली ही सातपूर अंबड MIDC, मला वाटतं महाराष्ट्रात याच्यापेक्षा चांगला मतदारसंघच नाहीये. कारण तिथे उत्पन्नाचा स्रोत आहे, तिथे काम करण्याला संधी आहे, तिथे अनेक जॉबवर करण्याला संधी आहे. आणि तो जो कामगार आहे त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करावं. अनेक कंपन्यांना त्यांचे खूप सारे आयटम असतात की ज्याच्यात क्लिनिंग आहे, फिटिंग आहे, असेंब्ली आहे, आणि हे घरगुती व्यवसाय म्हणून याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. आणि हेच व्यवसाय याच कामगारांच्या जे स्किल्ड एम्प्लॉई त्यांच्या घरच्यांना जर मिळाले, ज्या गरजू महिला, जे गरजू मुलं आहे यांना जर ते ट्रेनिंग दिलं आणि त्यांना या शहरामध्ये, मी जर आमदार झालो, ऑलरेडी मी नगरसेवक असताना महानगरपालिकेत एकमेव महिला उद्योग भवन बनवलेलं आहे, ते सुद्धा आपण जाऊन पाहू शकतात. आणि त्या महिला उद्योग भवन मध्ये इंडस्ट्रीमधील पेनच्या असेंब्ली असतील, लगच्या असेंब्ली असतील, किंवा वेगवेगळे प्रॉडक्ट बनवण्याचं असेल, तर हे सगळे कामं ऑलरेडी माझ्या प्रभागामध्ये 2-2.5 हजार महिला गेल्या 8-10 वर्षापासून करतायत. आणि मला वाटतं प्रत्येक माणसाला त्याला जो पगार मिळतो त्यापेक्षा जास्त उत्पन्न कसं मिळवता येईल, तर त्याच्या पत्नीला, त्याच्या गरजू घरच्यांना, मुलांना यांना काम, हाताशी काम जर देता आलं आणि ते गॅरंटेड मिळू शकतं. आणि म्हणून माझी कल्पना आहे की ह्याच सातपूर अंबड MIDCतल्या व्यवसायातून मी असे 50-60 प्रॉडक्ट बाहेर काढून ठेवलेले की जे घरोघरी मला देता येतील, आणि त्यांचं प्रॉपर मी बचत गटांच्या महिलांच्या माध्यमातून ते करू शकेल, आणि 50,000 महिलांना घरात काम करता येईल अशी गॅरंटेड मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि याच्यासाठी आपण मला मदत करा, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आपण जर बघितलं भाऊ, सातपूर आणि अंबड सगळ्यात मोठी कंपन्याचा मोठा वर्ग आहे, या ठिकाणी कामगार वर्ग आहे. आपण या कामगाराच्या दृष्टिकोनातून अजून काय नवीन कंपन्या स्थापित होईल यासाठी काय प्रयत्न? नाही, तुम्ही जो प्रश्न विचारला याच्यामध्ये एक पहिला मी प्रश्न घेतो. आज आपण बघितलं तर 4,500 कंपन्या या ठिकाणी रजिस्टर्ड आहे. DIC कडे आपण रेकॉर्ड बघू शकतात. सातपूर आणि अंबड मध्ये साधारणतः 3 लाख कामगार हे ESI च्या अंडर येतात. ESI म्हणजे त्यांच्या हक्काचं त्यांचं हेल्थ पॉलिसी येते, आणि त्या ESI च्या माध्यमातून ज्या कामगाराला 10,000 पगार आहे त्याचे 400 रुपये तो कंपनी मालक ESI गव्हर्नमेंटला भरतो. ज्याला 15,000 पगार आहे त्याचे 600 रुपये भरतो. ज्याला 20,000 पगार आहे त्याचे 800 रुपये तो महिन्याला भरतो. तुम्ही नीट हिशोब लावा, ESI हॉस्पिटलला कधी चक्कर मारून या, आणि जो कोणी ESI ला आतापर्यंत गेलाय त्याला तिथली परिस्थितीची माहिती विचारा. खूप हेळसांड होते. आपण दुसऱ्या बाजूला बघतो की एखादी 100 रुपयाची. भाऊ हे उद्योजक आहेत. सातपूरमध्ये अशोकनगर या परिसराचा त्यांनी वार्डात चांगला विकास केला आहे. MIDC मध्ये पण त्यांचे मोठे मोठे उद्योग आहेत. तरुण म्हणून भाऊंकडे आपण काय दृष्टिकोनातून पाहतायत? मी गेले भाऊंचा माझा 10 वर्षापासून मी ओळखतो भाऊंना, आणि जेव्हापासून बघितलंय तेव्हापासून त्यांनी जे स्टेप केली वरती, राजकारणात असो, उद्योगात क्षेत्रात असो, ही खूप उत्कृष्ट आहे. आणि भाऊंनी हे आमच्या तरुणांसाठी एक उत्तम उदाहरण निर्माण केलंय की राजकारण पण करता येतं आणि उद्योग पण खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप करता येतं. सो भाऊंकडून एवढीच अपेक्षा आहे की आम्हा तरुणांना जेवढं जास्तीत जास्त रोजगार देण्यात यावा, कसा निर्माण करावा याच्याबद्दल मार्गदर्शन करावं, आणि तो इंटरनॅशनल लेवल पर्यंत कसा पोहोचावा याच्याबद्दल आम्हाला एक वे तयार करून देण्यात यावा, एवढी अपेक्षा मी भाऊंकडून व्यक्त करतो. भाऊंकडून एवढी अपेक्षा आहे तरुण सगळ्या युवा वर्गाची की उद्योग क्षेत्रामध्ये आम्हाला जास्तीत जास्त मार्गदर्शन करून आणि ते डेव्हलप करण्यात यावं, एवढीच भाऊंची कडून आम्हाला अपेक्षा आहे. भाऊ आम्हाला आमदार म्हणून हवे आहेत. माध्यमातून अनेक अशा योजना दिल्या जातात. त्याच माध्यमातून आपण जर महिलांसाठी लाडकी बहीण योजना असो किंवा बस अर्ध तिकीट असो, त्याच माध्यमातून शासनाच्या माध्यमातून सीमा हिऱ्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्या संदर्भात काय सांगणार तुम्ही? माझं नाव साहेबराव काशीनाथ जाधव. मी गेल्या 30 वर्षापासून ह्याच विभागात राहतो. गेल्या 10 वर्षापासून भाऊ नगरसेवक आहेत. भाऊंचा जो अनुभव आहे, भाऊ एक उच्च शिक्षित आहे. भाऊंना प्रत्येक कायद्याची किंवा इंडस्ट्रीची खूप चांगली माहिती आहे. जर आपण भाऊंना उमेदवारी, आता भाऊ घेतातच आहे अपक्ष, जर त्यांना योग्य संधी दिली तर आपल्या पुढच्या पिढीसाठी भाऊ योग्य ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा योग्य शाळा किंवा योग्य शिक्षण, योग्य
अनेक छोटे मोठे उद्योग हे भाऊच्या माध्यमातून आपल्या सर्व जनतेसाठी येतील. हीच हे जनतेच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. म्हणून आपण सर्व शिक्षित उच्च शिक्षित असे सर्व जे मतदार बंधू आहे त्यांनी भाऊंना ही संधी द्यावी ही सर्वांना मी नम्र विनंती करतो. आणि थांबतो. इकडून नाही. काका, तुम्ही पश्चिमचे मतदार आहात, काय अपेक्षा आहे तुमच्या नवीन आमदारांकडून? मी आदरणीय शशीभाऊंना गेली 25 वर्ष ओळखतोय. तेव्हा त्यांनी ह्या राजकारणामध्ये राजकारण सोडून समाजकारण कसं केलं आणि समाज हिताच्या दृष्टीनं ते निश्चितच ह्या सर्व मतदारांना त्यांचा फार उपयोग होईल. आणि तो उपयोग करून घ्यायचा असेल तर माझं सर्व मतदारांना असं सांगणं आहे की त्यांनी निश्चितच अशा चांगल्या सुशिक्षित उमेदवाराला निवडून देण्याकरता आपलं मतदानाचं निश्चित हे करावं अशी माझी अपेक्षा. कारण की शशी जाधव हे भाजपमध्ये होते, परंतु त्यांनी अपक्ष उमेदवारी ठरवलेली आहे. परंतु ज्या विद्यमान आमदार आहेत सीमा हिरे ह्या पण त्यांच्या बरोबरीला आहे. त्याच माध्यमातून आपण जर विचार केला या ठिकाणी त्यांनी जे सातपूर अंबड MIDC मोठे मोठे उद्योग आणायचे काम होते, परंतु त्यांनी कुठलं ठोस असे कामं केले का? नाही, शशी भाऊंना ह्या औद्योगिक वसाहतीबद्दल जेवढा जास्त अनुभव आहे तसा इथल्या जवळजवळ 120 आज इथलं नगरसेवक असतील. ह्या नगरसेवकांप्रती एकमेव असा एक नगरसेवक असेल का ज्याला इंडस्ट्रियल एरियाबद्दल किंवा इतर उद्योजकाबद्दल सर्वसामान्य माणसाबद्दल ही त्यांना जी जेवढी माहिती आहे ते सामान्य माणसापासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत ते जे गेलेले आहेत. त्यामुळे निश्चितच ह्या औद्योगिक वसाहतीमध्ये हा सर्व विभाग हा औद्योगिक वसाहत असल्यामुळे निश्चितच कामगारांना ह्यांचा जरूर फायदा होईल आणि ते फायदा करून देतील अशी सर्व कामगारांना सुद्धा ग्वाही आहे. म्हणून हे आपल्या सर्वांच्या दृष्टीनं मतदारांच्या दृष्टीनं हा एक सक्षम उमेदवार आहे आणि निश्चितच ज्यांना निवडून द्यावं अशी मी अपेक्षा करतो.